तर आता वाजले आहेत 7 आणि मी चाललेलो आहे स्कूलला. आणि आज मला 10:30 वाजता शाळेतून निघून हाफ डे काढून जायचं आहे कोल्हापूरला. तर विषय असा आहे की आज लोकांना कळेल किती फ्री असतो मी आणि किती काम असतं मला, हे तुम्हाला कळेल. आज मी ट्राय करेन दाखवायचा. त्यामुळं खूप वेळा मला फोन उचलता येत नाही, कॉन्टॅक्ट करता येत नाही आणि लोकांना असं वाटतं की मी का कॉल उचलत नाही, मी का नाही. आज तुम्हाला फक्त माझ्या आयुष्यातला एक दिवस दाखवणार आहे मी की कसा दिवस जातो माझा. तरी मी आज हाफ डे काढतोय म्हणून, नाही तर फुल डे असता तर मी मजबूतच काम चालू असतं. सो आजचा दिवस फक्त एन्जॉय करा माझ्यासोबत. हो का, आता वाजलेत 11. आत्ता घरात आलोय तर बघा एवढी झोपलेली गाड की उठून आली पण नाही. मस्त आहे भाई. आता पटकिनी कपडे घ्यायचे. तर आत्ता आपण चाललोय कोल्हापूरला. रिझन मी आत्ता नाही सांगणार, रिझन डायरेक्ट दाखवणार 2 महिन्यानंतर. खूप चांगल्या कामासाठी चाललो आहे. सो आता कोल्हापूरसाठी निघतोय. कपडे पॅक करूया. खाली संजयची गाडी आहे, संजय मी चाललोय. गडबड करायला लागेल कारण मला 2:30 ते 3 वाजता पोचायचं आहे. सो डायरेक्ट कपडे घेऊया आणि पळूया. गोळ्या घेतल्या, तब्येत ठीक नाही, अशक्तपणा आहे, ताप पण आहे भाई, पण जायला लागणार आहे. जाऊया. शूज बाय हातातच घेतल्यात मी. ती समोर दिसते ती संजयची गाडी आहे, त्याच्यातून जायचं आहे. बोलवलं आहे आता. तर ही आहे संजयची गाडी आणि आता निघायचं आहे. संजय यायला लागला आहे. एक्साइटमेंट पण आहे आणि जायचं पण आहे भाई. आता छकुलीला फोन करून सांगितलं की निघतोय मी. छकुली बोलली काळजी घ्या. मी एकटाच जाणार होतो, असं प्लॅन ठरलेला की बाईकवरून मी जाणार, पण ती बोलली की नाही तू एकटं नाही जायचं. मग जर दुसरं कोण जरी पेट्रोलसाठी खूप सारे पैसे भरत असेल, हां दुसरं कोणतरी पैसे जर भरत असेल, म्हणजे ज्याच्यासाठी चाललो आहे ते त्या लोकांनी पैसे दिलेत पेट्रोलसाठी, मग म्हणलं का नाही बाई संजित भाऊसाठी का नाही पैसे घालवायचे बाई. तर त्याचीच वाट बघायला लागलो. फोन करूया त्याला. चल चल. साळुंके साहेब आलेत बघा. ऑल ब्लॅक मारलाय बाई. ऑल ब्लॅक, खराब झालं माती. ऑल ब्लॅक. हा गावात मी तुला. तर आता CNG साठी थांबलेली आहे गाडी. CNG टाकायचं आहे. संजय म्हणलाय लाईन कमी आहे. भाई लाईन कमी आहे म्हणल्यावर तर मी काय बोलू शकत नाही. लाईन कमी झाली, बरीच आलंय बाहेर. लाईन कमी आहे म्हणला तो, म्हणला लय महाग असते. तर आता टार्गेट तर आहे की 2:30-3ला टार्गेट आहे. बघू आता कसं पोचतोय. जाता जाता मध्ये थोडं काहीतरी खाऊ. हे टेट्रा पॅक पेले आता आणि फास्टॅगला चिप्स मारल्यात भाई. भाई पाऊस आलेला आहे जोरदार. आता शिरवळ क्रॉस केलंय, पाऊस आलाय भाई भयंकर. ताडतोड चालू आहे विषय. तर आता पाऊस पडायला लागलाय बघा. डिसिजन काय काय खूप चांगले असतात, त्यातला हा खूप चांगला डिसिजन. हा त्या चांगल्या डिसिजन मधला अजून एक चांगला डिसिजन. गाडी स्लो झाली रे. जोरात पाऊस आहे. आता वाजले 12:30 कारण आम्ही शिरवळ क्रॉस केलंय, घाटाच्या खालीच आहे. बघू आता कसं पुढं होतंय. पण 5 मिनिट, फक्त 5 मिनिट पुढं आलोय आणि एक पावसाचा ठेम नाही इकडे. दाना पडायला लागलाय पाऊस भाई. ऐसी दिवाणगी आहे भाई. काय निसर्ग झालाय. वा 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 वा. कडक कडक. आजारपणाचं जेवण त्यात पण कमी पडलं नाही. मग काय कमी ना पा विषय आहे का. कोण कमी खातं, आम्ही ना कमी खातो. मस्त. आता 1 तासभर झोपलो असेल का. 1 तास झोपलो, गोळी घेतली, झोपलो बाई, बरं वाटायला लागलंय. आता आम्ही उमरज क्रॉस करायला लागलो आणि कराडचा जो ब्रिज होता, मेन ब्रिज, तो झालाय रेडी. त्यांना कळालं बाई येणार आहेत, करायचं लागतंय बाई, याच लागतंय. एवढंच बोललं नाही तर खरं नाही आज म्हटलं काय. मग काय. मग आता तर पहिल्यांदा कराडच्या ब्रिजवरनं आम्ही जाईल, तर तुम्हाला तवाच दाखवतो. पण झोपल्यावर ते बरं वाटायला लागलं जरा. फिरेस माटे.
भाई कराडात बसला भयंकर पाऊस आहे बघा. चिंब भिजलेले गाडी सुजलेले. भयंकर पाऊस पडतोय भाई, भयंकर. एवढं आमच्यासाठी काय करतो रे तू देवा? देव्या आपल्यासाठी एवढं बघ, गाडी खराब झाली धुवून काढली. रस्ता आहे का नाही तर नदीत गाडी जायची. नदीत भाई खूप मजबूत पाऊस आहे, मजबूत. काय दिसणं झालं एवढा पाऊस आहे. सेफ साइड, सेफ के साइड तो करीना है. बेकार पाऊस आहे, बेकार. कुठं चाललंय संजय पाऊस? विटाच्या दिशेला चालला, विटाला चाललंय पाऊस. आता काय ढेकळं दिसायचे भाई, तो ब्रिज नवीन उघडणार आहे पाऊस. कोल्हापूर दिशेला काही नाही, विटा दिशेला चाललं. आता बघा तुम्ही पुढे गेलो अजिबात नाही. पण जोरात पाऊस आहे कराडात भाई. जोरात म्हणजे एखादा बारकं पोरगा आंघोळ घालायची गरज नाही. नुसता बारक्या पोरला असं बाहेर काढायचा आणि खंगाळायचा. आलं पोरगा दारातनं. आला कमी आहे. पुढं नाही आहे पाऊस, पुढं नाही आहे पाऊस. बोललं की नाही विटाला चाललंय. चाललाय विटा मायने. चला 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 विटा मायने. गेला पाऊस भाई. अरे भाई शब्द आहे का? पावर आहे भाई, शब्द. भाऊ बोलले, देव बोलले. हो भाई गेला बेकार चुपूक. तर आता आपण जाणार आहे नवीन ताज्या करकरीत रोड वरून. त्या ब्रिजचं फक्त टेस्टिंग चालू आहे बरं का. अरे दादाच दुकान कुठे गेलं? दादाचं दुकान होईल नाही गेलं माग. मग दादाचं दुकान गेलं माझं माग. तर आता आपण चालू करत आहे नवीन. ह्याला काय दिलं? रोडला नाव काय दिलंय? हायवे. चढलो ना बाय, रातच गिनी चढलोय ना वारते बाय. 4 पदरी रस्ता बनवलाय बरं का. 4 नाही 3.5 पदरी. फोर व्हीलर दिसतं का बघ या रोडला? आपणच दिसतोय आपण. अरे नसेल कोण जायला भाई. ब्रिजचं नाव का नाही ठेवलं विचार का? कारण की टेस्टिंग चालू आहे. हो भाई असं वाटणच झालंय करण्यामध्ये. कायच नाही, सगळं ते संगम वंगम दिसायचं का नाही. ते गेलं खाली एकदम. तडी पार केल्यासारखं आहे लोकांना की कराडात पाय खाली वाकून जरी बघितलं तर मुस्काडेल. आला पाऊस भाई, आला. तळमळ उडाली लोकांची, तळमळ उडाली. चडी भिजली. आजच्या गावात वापिस आपला एरिया. आगा शिवनगर बोले तो नगर आगा शिव. ये डोंगर बघितलं का? डोंगर भाई बेकार पाऊस आहे भाई. आता CNGच्या पंपावर थांबलोय. कोल्हापूरच्या अलीकडेच आहे, कारण डबल घ्यायला लागलोय. कारण जाताना थांबायला नको म्हणून आत्ताच थांबलं. फुल करून घेतोय म्हणजे जाताना कसं सनकत जायचं. आता बरेच वाजलेत. अजून तर त्यांचा काय फोन आला नाही. जेवढा त्यांचा फोन येत नाही तेवढंच बरं आहे. आणि साहेब बघा कसे झाले. चाल बघा साहेबांची. गँगस्टर वॉक बेकार आहे भाई. तर अशा प्रकारे आपण घुसलेलो आहे कोल्हापूरमध्ये. वाजलेले आहेत 3:30 आणि आपण 1 तास लेट चालू आहे. तरी पण काही सीन नाही, कारण पूर्ण काही जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत आपण लेट नाही. तर आता इथून किती किलोमीटर आहे ते? 2-3 किलोमीटर. 2-3 किलोमीटरवर राहिलंय. आधी पोहोचूया. कुठली नदी आहे? पंचगंगा. पंचवटी सर काय ते पंचवटी काय ते आहे कोल्हापूर. ह्यो मॉल चालू होताच संपलाय बघा. एवढाच आहे. याने आणलं इकडं. भाई साहब आता वाजल्यात 3:30 पहाटेचे.
आणि आता मी निघतोय. आता 3-3:30 झालेत. आता मी निघायला लागलो आहे पुण्यासाठी. आणि आता मला एवढं माहीत आहे की मला घरी न जाता घरात जाईल, बॅग ठेवेल, हाही त्या कपड्यात, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट बॅगेतच आहे. तसंच मी स्कूलला जाईल. मी स्कूलमधून आलो आहे सकाळी 7 वाजता गेलो शाळेत. शाळेतून 10:30 वाजता पेपर संपला. 10:30 वाजता घरी जाऊन 11 वाजता ती गाडीला स्टार्टर मारून मी इथं पोचलेलो 3-3:30-4 वाजता. इथं सगळं रॅपअप झालं, व्यवस्थित झालं, 1 नंबर झाले, सगळे खुश आहेत. माझा पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता 3 वाजलेत. आता मला इथनं निघायचं आहे डायरेक्ट पुण्याला. आणि पुण्यावरून डायरेक्ट जायचं आहे पेपर. आज पेपर आहे, शेवटचा पेपर आहे आजच म्हटलं पाहिजे. आज पेपर आहे, 2:30 वाजेपर्यंत शाळा आहे आणि त्याच्यानंतर घरी. आणि लोक म्हणतात की मी एवढा कसा फिरतो. यामुळे एवढा फिरतो कारण प्रमाणाच्या बाहेर मी काम करतो बाई. संजित भाऊ सोबत आहे. चलो कल्टी मारूया. तर आता वाजल्यात 6. आता जायचं आहे, फक्त चेंज करायचं आहे, कंबर सरळ करायची आणि शाळेला जायचं. ये जीना भी क्या जीना है दोनों का है. तर आता वाजल्यात 6:45 आणि मी चाललोय जॉबला. डोळे उघडणं झाल्यात भाई, घसा खवखवायला लागलाय, कणकण आहे, शाळेला जायला लागणार. हा ब्लॉग एवढाच आहे, इथपर्यंतच आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी, काळजी घ्या.